माझं नाव रविराज पवार. मी मूळचा सोनई, नेवासा तालुका, अहिल्यानगर. माझं सिलेक्शन 2018 मध्ये सीएम फेलोशिपसाठी. तर मला लोकांमध्ये जाऊन आणि लोकांसाठी काम करायला आवडतं. राईट. सर लँग्वेज मॅटर नाही करत. लँग्वेज अजिबातच मॅटर करत Okay. नाही. तर मला विचारलं एका पॅनल मेंबरने की कुठे काम करायला आवडेल तुम्हाला, अच्छा. जिल्ह्यात काम करायला आवडेल की मंत्र. सिलेक्शन झालं त्याच्यात मला मंत्रालय दिलेलं. तर वॉर रूम म्हणजे एक स्पेशलाइज्ड युनिट आहे मुख्यमंत्री सचिवालयात, Okay. जे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फास्ट ट्रॅक करतं. माझा इंटरव्ह्यू एक 30-35 मिनिटं चालला. ते एक आपला- वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असतो हो. त्याच्याबद्दल विचारतात. पूर्वी सुद्धा काही लोक ज्यांचं 1 वर्षाचं वर्क एक्स नव्हता, त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा होता, त्यांना स्पेसिफिकली त्याला अलाव केलं आपण एक रिटर्न याच्यावर की 1 वर्ष माझा शेतीचा एक्सपिरियन्स. नर्वसनेस एक फॅक्टर आहे स्टार्टिंगला. तर ते जे इंटरव्ह्यू पॅनल असतं ते तुम्हाला कम्फर्टेबल करतं का? आपलं सगळं चित्त ठिकाण्यावर ठेवून मला वाटतं लाईक वन शुड Appear फेस for द the interview. इंटरव्ह्यू. तर मला क्लिअरली आठवतं प्रामुख्याने त्यावेळेस मागेल त्याला शेततळ्याची एक स्कीम आली. जे सिलेक्ट होतात आणि जे सिलेक्ट नाही होत, काय डिफरन्स असतो? सपोज तुम्हाला क्वेश्चन येत नसेल इंटरव्ह्यू रूम मध्ये, तर तुम्ही कसं त्याला रिॲक्ट कराल? ग्राउंडवर जे डिस्ट्रिक्टमध्ये जे फेलोज काम करतात, कलेक्टरांसोबत, सीओ झेडपी किंवा कमिशनरांसोबत, हां. ते ऍक्च्युअल ह्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनचं काम करतात. एक्झिक्युशन. ते एक्झिक्युशनचं आर्म म्हणून काम करतात. सीएम फेलोशिप मधून तुम्ही काय शिकलात ओव्हरऑल? फायनल मेसेज काय तुम्ही देऊ इच्छिता ॲस्पायरंटला? थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग अस फॉर टुडेज पॉडकास्ट, लाईक इंटरव्ह्यू प्रिपरेशन ऑफ चीफ मिनिस्टर फेलोशिप महाराष्ट्र. सो वेलकम टू माय चॅनल. थँक्स अ लॉट धनंजय फॉर हॅव्हिंग मी. इट्स रिअली वंडरफुल टू बी हिअर. थँक्स. तर आपण थोडं ऑडियन्सला तुम्ही तुमची इंट्रोडक्शन द्या, सो दॅट दे कॅन कनेक्ट की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कोणत्या बॅचचे सीएम फेलोज आहात, ओके आणि तुम्ही व्हॉट इन्स्पायर्ड यू टू जॉईन सीएम फेलो. ओके. सो Yes. मी माझं नाव रविराज पवार. मी मूळचा सोनई, नेवासा तालुका, अहिल्यानगर. ओके. आणि माझं शिक्षण 10वी पर्यंत सोनईमध्ये झालं. 12वी अहमदनगर, अहिल्यानगरमध्ये झालं. आणि मग त्यानंतर मी बीटेक इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग VIT मधनं, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधनं केलं. येस. आणि त्यानंतर मी थोडा कंपनी एक्सपिरियन्स नंतर आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर सिव्हिल्स. सिव्हिल तर मी सर्व्हिसेस. दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली आहे 2-2.5 वर्ष. ओके. आणि त्या दरम्यानच माझं सिलेक्शन 2018 मध्ये सीएम फेलोशिपसाठी झालं. अच्छा, सीएम फेलोशिप पहिलं कधी तुम्ही ऐकलं? म्हणजे माझे काही सिनियर्स होते जे अच्छा. पूर्वीच्या बॅचमध्ये सीएम फेलोज होते, ओके. त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळं बिकॉज सिव्हिलचं पण प्रिपरेशन करायचं होतं, आय थॉट की वाय Let's- नॉट अप्लाय, आपण right, पण you अप्लाय try. करू. हो, हम्म. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मी अप्लाय केलं. आता सध्या रिटर्न टेस्ट आणि EC रायटिंग झालेलं आहे रिसेंटली. Okay. सो आता स्टुडंट एस्पायरंट जे आहेत ते Okay. इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू बघत आहेत. ओके. सो तुम्ही तुमची इंटरव्ह्यू जर्नी काय होती जेव्हा सिलेक्शन तुमचं झालं रिटर्न टेस्ट आणि EC मधून? तर तुमचा गॅप किती होता आणि तुम्हाला टाइम किती होता आणि तुम्ही प्रिपरेशन कसं स्टार्ट केलेलं? मला वाटतं साधारण एक 1-1.5 महिन्याचा गॅप होता आमच्या रिटर्न्स आणि इंटरव्ह्यू Okay. कॉलमध्ये. आणि इंटरव्ह्यू मुंबईला शेड्यूल होता. आणि आता ह्या गोष्टीला ऑलमोस्ट एक 8 वर्ष झाले, त्यामुळे मला Right. संपूर्ण आठवत नाही, बट खूप प्रॉमिनेंटली काही हे आठवतात. एक 5-6 लोकांचं पॅनल होतं, ज्याच्यात आय थिंक OSDs काही होते, काही जॉईंट सेक्रेटरी लेवल. IIT बॉम्बेचे पण होते? IIT बॉम्बे आमच्या वेळेस नव्हतं. ओके. IIT बॉम्बे आता रिसेंटली 2-3 बॅचेसमध्ये IIT आणि IIM सोबत पार्टनरशिप केलंय. अनफॉर्च्युनेटली आमच्या वेळेस नव्हतं, तर आम्हालाही ते आवडलं असतं त्यावेळेस करायला. बट आमच्या वेळेस कदाचित ते नव्हतं. आणि त्या पॅनलवरही IITचं आय डोंट थिंक सो कोणी होतं. बट गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि फेलोशिप डिरेक्टर्स वगैरे जे होते ते सगळेच त्या पॅनल. तर तुमची पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू रूम मध्ये गेलात? तर इंटरव्ह्यूचं माझं खूप फनी होतं. इनफॅक्ट मी अहिल्यानगरचा असल्या कारणानं अहिल्यानगर टू मुंबई यायला लागलं इंटरव्ह्यूला. ओव्हरनाईट हे घेऊन, ट्रेन घेऊन मी इकडे आलेलो. आणि मुंबईमध्ये खूप पाऊस चालू होता. अरे तर वा. पावसाळ्याचे दिवस होते, खूप पाऊस होता. बँड्रा सब अर्बन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू होता, आय क्लिअरली रिमेंबर. आणि सर्व लोक, मी थोडा तिथे वेळेत पोहोचलो नाही, बट सगळे लोक बसलेले होते जे इंटरव्ह्यू देणारे होते. राईट. मी आपलं थोडं भिजत हे करत तिकडे जाऊन बसलो. थोडी अँझायटी होती बाकीच्यांना बघून. एक 30-40 लोक होते इंटरव्ह्यूला.
आणि ॲज अँड व्हेन तुमचा जो नंबर पुकारायचे 3-3च्या बॅचेसमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर बसवलं जायचं. राईट. आणि एकदम हलक्या येणे आतलं जे काही सुरू असायचं ते कानावर पडायचं. अरे त्याच्यामुळे व्हिडिओ आम्हाला एक व्हिडिओ शूट करून पाठवायला सांगितलेलं होतं प्रत्येक कॅन्डिडेटला. अच्छा. सो इट वॉज बेसिकली तुमच्याबद्दल सांगा, व्हॉट्स युअर बॅकग्राऊंड, तुम्हाला काय कशात काम करायला आवडेल, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात सांगायच्या होत्या. तर ते बिफोर इंटरव्ह्यू प्रत्येकाचा तो व्हिडिओ प्ले करून बघायचं पॅनल. आणि जेव्हा माझ्या समोरचे 2 जण आत गेले तेव्हा माझी एन्झायटी इतकी वाढली, म्हणजे मी ते व्हिडिओज ऐकत होतो, बट तरी मनाला सांगत होतो की नाही, एव्हरीथिंग वुड बी ओके. आणि मग मी इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेलो. तर एक 5-6 लोक होते. त्यांनी मला बसवलं, कम्फर्टेबल केलं. मग माझं बॅकग्राऊंड मला विचारलं कम्प्लीट, काय केलंय, शिक्षण काय, हे काय, ते काय, आणि कुठलं व्हॉट कंपेल्ड यू टू अप्लाय फॉर सीएम फेलोशिप. मी म्हटलं मी ऑलरेडी सिव्हिल्समध्ये काम करतोय, तर मला लोकांमध्ये जाऊन आणि लोकांसाठी काम करायला आवडतं. राईट. तर मग याच्यापूर्वी काय एक्सपिरियन्स आहे, रेफरन्स ते मागत होते. एक्झॅक्टली, याच्यापूर्वी काय कामाचा रेफरन्स आहे. म्हटलं मी पुण्यात होतो जेव्हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो, तेव्हा आम्ही काही फाउंडेशन होत्या ज्या अंध मुलांना पेपर रायटिंगची मदत करायची. अच्छा. सो यू कॅन बी अ स्क्राईब टू देम. तुम्ही त्यांच्या अंध मुलांसाठी पेपर लिहायचं वगैरे, अशी सगळी सामाजिक कार्याच्या ह्याच्यात मी काम केलं होतं. कदाचित ते उत्तर त्यांना अपील झालं खूप. आणि बिकॉज माझा इंटरव्ह्यू थोडा मराठी, थोडा इंग्लिश मध्ये जात होता. लँग्वेज मॅटर नाही करत. लँग्वेज अजिबातच मॅटर करत नाही. व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल इन, ती लँग्वेज तुम्ही त्यांना सांगा आणि दे आर ओके विथ दॅट. कारण माझ्या बॅचमध्ये असेही काही मुले होते ज्यांना मराठी येतच नव्हतं. ओके. तरी पण ते अप्लाय करून सिलेक्ट झाले. आणि काही असेही होते ते कम्प्लीट ज्यांचे शिक्षण मराठी बॅकग्राऊंड मधनं झालेलं, पण तेही उत्तमरित्या त्यांनी खूप चांगली फेलोशिप कम्प्लीट केली. सो शिक्षण, युअर लँग्वेज डझंट मॅटर ॲट ऑल. फक्त मॅटर करतं किती तुम्ही प्रामाणिक आणि पॅशनेट आहात. राईट. काम करण्यात, ते जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतो. एक्झॅक्टली. ओव्हरऑल तुम्ही किती पॅशनेट आहात, तुम्ही कामाप्रती किती प्रामाणिकपणे उत्तरं देतात, याच्याला सर्वात जास्त आय थिंक ते वेटेज देतात. तर मग मला त्यांनी विचारलं, कारण थोडं इंग्लिश मध्ये काही इंटरव्ह्यू झाल्यामुळे याच्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असावं की हा इंग्लिश मीडियमचा आहे, याची मुंबई पुण्यासारख्या सिटीत हे असेल. तर मला विचारलं एका पॅनल मेंबरने की कुठे काम करायला आवडेल तुम्हाला. अच्छा. जिल्ह्यात काम करायला आवडेल की मंत्रालयात. ट्रिकी क्वेश्चन, पण तो माझ्यासाठी खूप सिम्पल होता, कारण मी पहिल्यापासून मला जिल्ह्यात काम करायला आवडत होतं. त्यामुळे मी क्लिअरली त्यांना सांगितलं की मी मेट्रोमध्ये पुणे मुंबई सारख्या सिटीत मला काम करायला इतकं आवडणार नाही. मला खेड्यापाड्यात जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर सोबत किंवा COZP सोबत काम करायला खूप आवडेल. मग फॉलोअप क्वेश्चन आला की असं का. बरोबर. खूप साऱ्या लोकांना मंत्रालयाच्या लेवलवर हे काम करायला आवडेल. म्हटलं मी लहानपणापासून खेडेगावात वाढलो. राईट. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची समस्या, प्रश्न, ते सगळे मी म्हणजे त्याची जाणीव आहे मला, बघितलेलं आहे जवळ. त्यामुळे त्या लोकांच्या जीवनात जर आपण काही बदल घडू शकलो आपल्या कामातून, तर दॅट वुड बी द हायेस्ट थिंग दॅट आय वुड वॉन्ट टू. कदाचित ते उत्तर मला तरी वाटतं थोडंफार त्यांना पटलं असावं. बट जेव्हा सिलेक्शन झालं, फॉर्च्युनेटली सिलेक्शन झालं, त्याच्यात मला मंत्रालय दिलेलं. कम्प्लिटली ऑपोजिट व्हॉट आय आस्क्ड फॉर. मी जिल्ह्यात काम करायला म्हटलं तर त्यांनी मला चीफ मिनिस्टर्स वॉर रूम. तुमच्याकडे भरपूर अशा गोष्टी बघितल्या की हा सुटेबल आहे कदाचित. बट चीफ मिनिस्टर्स वॉर रूम म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या वॉर रूम मध्ये त्यांनी मला काम करायची संधी दिली. जनरली वॉर रूम म्हणजे काय डेफिनेशन आहे? ओके, तर वॉर रूम म्हणजे एक स्पेशलाइज्ड युनिट आहे मुख्यमंत्री सचिवालयात, जे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फास्ट ट्रॅक करतं. तर मग मेट्रो असू देत, तुमचे सर्व डॅम्स असू दे, एअरपोर्ट्स असू देत, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ते एका रूम मधनं आम्ही त्याचा आढावा, त्याचं संनियंत्रण ते त्या वॉर रूमच्या माध्यमातून करत असतो. अच्छा, अशी टीम असते तुमची? सगळी टीम आमची एकत्र काम करते. तर बेसिकली सर्व प्रोजेक्ट, आपण जे मोठे प्रोजेक्ट बघतो हे खूप वर्षानुवर्ष चालत आलेले प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल नवी मुंबई एअरपोर्ट, पहिल्यांदा याची आयडिया जेव्हा कन्सेप्च्युलायझेशन 1997 साली झालेलं, तर तेव्हापासून हा प्रोजेक्ट
फक्त डिस्कशन्स मध्ये त्याचे क्लिअरन्सेस नाही, काही नाही. बट 14 नंतर जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ऑफिस अझ्युम केलं, त्याच्यानंतर त्यांनी हे मुख्यमंत्री वॉर रूम सुरू केलं. अच्छा. आणि त्याच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रोजेक्ट फास्ट ट्रॅक करायला लागलो. म्हणजे काय, तर आपण हे जे काही प्रोजेक्ट्स मध्ये इश्यूज असतात, आमची टीम Blockers. सर्व ते इश्यूज जे हम्म. ब्लॉकर्स आहेत ते मार्क करतं. राईट. ऑल द कन्सर्न स्टेक होल्डर्स सोबत बोलून कुठले कुठले इश्यूज अशा आहेत जे प्रोजेक्ट त्याच्यामुळे डिले होतो, फर्स्ट ते सगळे मार्क केले जातात. त्याच्यातनं जे काही आमच्या लेवलवर आम्ही सोडवू शकतो, राईट, ते सर्व आम्ही आमच्या मेंटॉरच्या मदतीने आणि बाकीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवायचा प्रयत्न करतो. आणि खूप थोडके जे अगदी ज्याला सीएम साहेबांचंच इंटरव्हेन्शन गरजेचं आहे, असे प्रोजेक्ट्स, असे इश्यूज आम्ही सीएम साहेबांच्या समोर ठेवतो. तर साधारण एक प्रत्येक मीटिंगमध्ये 10 प्रकल्पांचे आम्ही सगळ्यात प्रेसिंग जे इश्यूज आहेत, राईट, ते सीएम साहेबांच्या समोर ठेवून मग सीएम साहेब कन्सर्न अधिकाऱ्यांना, कन्सर्न सेक्रेटरीजना त्याबद्दल निर्देश पास करतात आणि मग ती सगळी प्रोसेस फास्ट ट्रॅक होते. तर बेसिकली आपण गव्हर्नमेंटमध्ये काय बघतो, खूप फाईल टू फाईल सगळं चालत असतं. राईट. सो इन्फॉर्मेशन सगळं हे डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन थोडंफार, अप्रुव्हल्स वगैरे, अप्रुव्हल्स खूप लॅगिंग असतं. तर सीएम साहेबांचा याच्या मागे हाच उद्देश होता की सगळे एक ठिकाणी बसून फास्ट निर्णय प्रक्रिया आपण राबवावी. त्यासाठी हे खूप उपयुक्त ठरलं. जसं तुम्ही बघितलं 97 साली मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई एअरपोर्टचं हे झालं, बट ऍक्च्युअल 17-18 मध्ये काम सुरू झालं आणि आता 25 ला ओपनिंग झालं. म्हणजे 5-5.5 वर्षात आपण तो प्रकल्प सक्सेसफुल डिलिव्हर करू शकतो. हे झालं वॉर रूम बद्दल. राईट. जनरल तुमचा इंटरव्ह्यू होता सीएम फेलोचा, तो किती मिनिटात होता? साधारण माझा इंटरव्ह्यू एक 30-35 मिनिटं चालला. 30-35 मिनिटं चालला. त्याच्यात एक 5 मिनिटाची ते व्हिडिओ वगैरे प्ले करून मग त्याच्यानंतर तुमचं थोडं वैयक्तिक बॅकग्राऊंड वगैरे विचारणार, तुमचं शिक्षण. त्यानंतर मग तुम्ही मी जसं सांगितलं कुठे काम करायला आवडेल, याच्या पूर्वी कुठे काम केलंय, ते सगळं ते 1 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असतो त्याच्याबद्दल विचारतात. एक्झॅक्टली. 1 वर्षाचं तुम्ही वर्क एक्सपिरियन्स दाखवला, तुमचं इंटर्नशिप दाखवलं तरीही चालतं. ओके. म्हणजे इनफॅक्ट आम्हाला आठवत होतं, आम्ही जेव्हा अप्लाय केलं त्याच्या पूर्वी सुद्धा काही लोक ज्यांचं 1 वर्षाचं वर्क एक्स नव्हता, त्यांनी, एक शेतकऱ्याचा मुलगा होता, त्यांना स्पेसिफिकली त्याला अलाव केलं आपण एक रिटर्न याच्यावर की 1 वर्ष माझा शेतीचा एक्सपिरियन्स. ओ माय गॉड. हो, तो शेतीचा एक्सपिरियन्स काउंट करून त्याला कन्सिडर केलेलं त्यावेळेस. तर सगळे घटक आपण सोबत घेऊन, असे काही ऑडियन्स असतील जे लिटरली शेती, एक्झॅक्टली, तर तुम्ही तो एक्सपिरियन्स देऊन सुद्धा हे करू शकता. जनरली तुम्ही इंटरव्ह्यू रूम मध्ये जाता तेव्हा तुम्ही ड्रेसिंग सेन्स वगैरे काही मॅन्डेटरी आहे का? नॉट स्ट्रिक्टली, म्हणजे असं काही ड्रेस कोड वगैरे ठरवून दिलेला नाही की तुम्ही अमुक ड्रेस कोड मध्ये जायला पाहिजे. बट इन जनरल थोडं जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट इंटरव्ह्यूज किंवा सगळ्या याला जाता, तर नॉर्मल फॉर्मल ड्रेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं नाही की जीन्स आणि कॅज्युअल तुम्ही जाऊन तिकडे बसला, असं नाही. बट थोडं एक नॉर्मल फॉर्मल ड्रेसिंग सेन्स असावं, त्याने एक इम्प्रेशन असतं आणि थोडं प्रोफेशनलिझम मेंटेन राहतं. त्याच्यामुळे यू कॅन ड्रेस फॉर्मली अँड देन. नर्वसनेस एक फॅक्टर आहे स्टार्टिंगला, तर ते जे इंटरव्ह्यू पॅनल असतं ते तुम्हाला कम्फर्टेबल करतं का? नक्कीच. इंटरव्ह्यू पॅनल मेक्स यू कम्फर्टेबल. तुम्हाला काही पाणी पाहिजे असेल ते विचारतात, थोडं वेळ देतात आणि मग ते इंटरव्ह्यू स्टार्ट करतात. असं नाही लगेच आले आणि हे सांगा ते सांगा. तर इंटरव्ह्यू पॅनल अगदी तुम्हाला कम्फर्टेबल करतं. क्वेश्चन्स एकदम स्टार्टिंगला थोडे इझी क्वेश्चन्स असतात तुमच्या आसपासचे अवतीभवती काय नाही. आणि मग ऍज अँड व्हेन इंटरव्ह्यू प्रोग्रेसेस, मग तुम्हाला थोडे कामासंदर्भात स्पेसिफिक किंवा एखादा तुम्ही ह्या ठिकाणी असाल, कलेक्टरांसोबत काम करत असाल आणि एक्झॅक्टली इट्स अ केस स्टडी की इकडे जाऊन जर तुम्ही याच्यासोबत तर तुम्ही काय कराल, असेही प्रश्न त्याच्यात विचारतात. त्यामुळे आपलं सगळं चित्त ठिकाण्यावर ठेवून मला वाटतं वन शुड फेस द इंटरव्ह्यूज. तुम्हाला स्कीम्स विषयी काय विचारलं? खूप इनफॅक्ट बिकॉज मी सांगितलेलं मला जिल्ह्यात काम करायला आवडेल, तर फॉलोअप क्वेश्चन्स मला कुठले स्कीम्स जिल्ह्याच्या ठिकाणावर जास्त चालतात, तर मला क्लिअरली आठवतं प्रामुख्याने त्यावेळेस मागेल त्याला शेततळ्याची एक स्कीम आली सीएम साहेबांनी जे डिक्लेअर केली. तर त्या 1-2 स्कीम्स मी प्रामुख्याने सांगितलं की मागेल त्याला शेततळे
ती किती इम्पॉर्टंट आहे शेतकऱ्यांसाठी, त्याने ग्राउंड वॉटर टेबल कसं रिचार्ज होतं आणि हाऊ इट्स सायंटिफिकली प्रूव्हन हे मी त्यांना सांगू शकलो. म्हणजे स्कीम जनरली करंट अफेअर पण थोडं महाराष्ट्राबद्दल. एक्झॅक्टली, करंट अफेअर्स पण मॅटर करतं, तुमचं स्कीमचं नॉलेज, सेंटरच्या कुठल्या स्कीम्स जिल्ह्यात अप्लाय होतात त्या सर्व स्कीम्स पण त्याचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. आणि एकंदरीत जनरल नॉलेज, महाराष्ट्र स्पेसिफिक त्यातल्या त्यात जनरल नॉलेजची इत्तमभूत माहिती तुम्हाला असणं एक अपेक्षित. तुमचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड असतं, जसं तुम्ही बीटेक प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं, तर त्याच्याविषयी पण ते क्वेश्चन विचारतात. इतकं नाही, त्या लाईक तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एस्पेशली तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे आहे, एखाद क्वेश्चन त्याच्यावर विचारू शकतात की कुठनं केलंय, काय केलंय आणि किती दिवस जॉब केला, तर त्यात इंटरेस्ट का नाही, म्हणजे ते कंटिन्यू का नाही केलं, इकडे काय यावं असं वाटतं. तर जास्तीत जास्त तेच. पण टेक्निकल त्या फील्डमध्ये जाऊन युजली ते विचारत नाहीत. तुमचं गव्हर्नमेंट सोबत किंवा लास्ट माइल डिलिव्हरीसाठी काय करता येईल किंवा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असल्यानंतर काय करू शकता याच्याबद्दल जास्त विचारतात. सो आय थिंक ओव्हरऑल जनरल नॉलेज तुम्ही करून गेलं पाहिजे. तुम्ही सर्व स्कीम्स महाराष्ट्राच्या आणि केंद्र शासनाच्या, वर्क एक्सपिरियन्स तुमचा जो पण असेल, वर्क एक्सपिरियन्स असेल तो पण, ह्या सर्व गोष्टी बेसिक सगळं तुम्हाला चांगलं माहिती इंटरव्ह्यू होतो. एक्झॅक्टली, त्याच्यावरूनच मोस्टली. तुम्हाला असं क्वेश्चन जनरली विचारलं का, व्हाय सीएम फेलोशिप, व्हाय वॉन्ट टू जॉइन दिस फेलोशिप, असं काही क्वेश्चन विचारला जनरली? मला स्पेसिफिकली नाही विचारला, बट माझ्या खूप साऱ्या मित्रांना, मैत्रिणींना विचारला की व्हाय सीएम फेलोशिप. कारण काही लोक होते जे जॉब करत होते आणि जॉब असताना तुम्ही फेलोशिप का करताय, हा त्यांना विचारलेला प्रश्न होता. मला विचारला नाही, बट खूप लोकांना विचारतात. सो आय थिंक त्याचीही तुम्ही प्रॉपर एक जे आहे ते ऑनेस्टली उत्तर तिथं मांडलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं प्रामाणिकपणा इज व्हेरी मच चेक्ड. आणि तुमचं तुम्ही किती पॅशनेट आहात काम करण्याबद्दल. असं नाही की मला ह्याच ठिकाणी काम करायला आवडेल, तिकडे काही सेल्फ इंटरेस्ट अँड मोटिव्स असतात, त्याच्यामुळे ते युजली डझंट गो विल विथ देम. बट जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं पाहिजे. राईट. अजून एक क्वेश्चन मला विचारायचा आहे, जे सिलेक्ट होतात आणि जे सिलेक्ट नाही होत, काय डिफरन्स असतो? मला वाटतं सिलेक्ट होणारे कॅन्डिडेट्स यांच्यामध्ये आणि जे सिलेक्ट नाही झालेत त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचं कुठलं असेल तर कामाबद्दल तुमचं किती पॅशन आणि तुम्ही किती प्रामाणिक स्वतःशी आणि पॅनल सोबत आहात. राईट. कारण खूप लोक असे आहेत ज्यांचे भाऊ, ज्यांचे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते सुद्धा इंटरव्ह्यूजला होते. अच्छा. बट त्यांचं सिलेक्शन झालं नाही. पण जे खेडेगावातून, ज्यांचं ऍक्च्युअल सिटीज मधनं पण खूप सारे कॅन्डिडेट्स होते आणि ज्यांना ऑनेस्टली काहीतरी बदल घडवायचा होता, काम करायचं होतं, असे खूप सारे लोक ज्यांच्याशी मी इंटरव्ह्यूच्या पूर्वी बोललो होतो, असे खूप सारे सिलेक्ट झाले होते. तर कदाचित ते सर्वात जास्त महत्वाचं मला तरी वाटतं. जनरली तुम्हाला किती क्वेश्चन्स विचारले होते आणि तुम्ही किती पर्सेंटेज ऑफ क्वेश्चनचे आन्सर तुम्ही देऊ शकला? 100% तुम्ही दिले नसतील. मला आता किती प्रश्न विचारले हे आठवत नाही, बट तरी मी एक 80 ते 85% प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. दॅट इज सफिशियंट. आय थिंक दॅट इज मोर दॅन इनफ. कारण ते 100% तुमच्याकडनं एक्सपेक्टही करत नाही. कारण ते सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात, ते त्यांचं आयुष्य त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये घातलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मॅच करू शकत नाही किंवा तुम्ही त्या लेवल पर्यंत जाऊ शकत नाही. बट आय थिंक दे ऑल्सो अंडरस्टँड की सगळंच माहीत असणं अपेक्षित नाही, पण जे माहीत आहे ते किती इफेक्टिव्हली तुम्ही कम्युनिकेट करता, तुम्ही किती इफेक्टिव्हली त्याची मांडणी करता, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटतं मला एक प्रश्न विचारलेला आठवतो की एक महाराष्ट्रात एक गाव आहे जिकडे पुस्तकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं, ते तुम्ही सांगू शकाल का? अच्छा. आणि लकीली कारण मी ह्या अभ्यासामुळे आणि हे करत असल्यामुळे मी सांगितलं, मला ते गावाचं नाव त्या मोमेंटला आठवत नव्हतं, पण मी सांगितलं की हे गाव सातारा जिल्ह्यात आहे हे मला आठवतंय. आणि जर एक तुम्ही मिनिटं दिला तर मी कदाचित नावही सांगू शकेल. त्यांनी मला 1 मिनिट दिला की हा तू, आणि मग मी भिलार म्हणून सांगितलं त्यांना की भिलार म्हणून गावाचं नाव आहे. आणि ते आय थिंक ते झाले, त्यांना अपील झालं बऱ्यापैकी. सपोज तुम्हाला क्वेश्चन येत नसेल इंटरव्ह्यू रूम मध्ये, तर तुम्ही कसं त्याला रिॲक्ट करायचं? आय थिंक जर क्वेश्चन आला नाही तर थोडा वेळ घेऊन त्यांना तुम्ही सांगितलंही की नाही मला ह्या प्रश्नाचं उत्तर काय माहित नाही, जे आहे ते प्रामाणिकपणे सांगितलं तर सगळ्यात जास्त त्यांना ते अपील करतं.
रादर दॅन तुम्ही 4 गोष्टी दुसऱ्या सांगणार आणि मग बीटिंग अराउंड ते trap मध्येच फसणार, ते हा. ट्रॅपमध्ये त्याच्यावरनं कळतं की तुम्ही गोल गोल गोष्टी फिरवतायत आणि लगेच दिसून तुमचं येतं ते. प्रामाणिकपणा नाहीये. तर ते अवॉइड केलं पाहिजे. जे आहे जर नाही येत तर क्लिअरली नाही म्हणून सांगा. इट्स ओके. म्हणजे ते अपेक्षाही ठेवत नाहीत की सर्वांना सगळंच म्हणजे माहिती. प्रामाणिकपणे तुम्ही राहिलं पाहिजे. जर नसेल तर स्पष्ट बोलायचं. एक्झॅक्टली. इंटरव्ह्यूमध्ये आय थिंक इव्हन बाकीचे इंटरव्ह्यूज UPSCचे असो Right. किंवा MPSCचे असो, जितक्या लोकांशी बोलणं झालंय माझं किंवा बाकीचेही काही जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हम्म. आहेत, फॉर देम दे हॅड अ व्हेरी स्ट्रेट व्ह्यू की ऑनेस्टी इंटरव्ह्यूच्या याच्यात दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळे प्रामाणिकपणे जे आहे ते सांगा. ब्लफ करायची गरज नाही. नाही. ते पण एक्सपेक्ट करत नाही तुम्हाला 100% सगळं माहीत असावं. बरोबर. तो जे आहे ते प्रामाणिकपणे मांडा. रेझ्युमे वगैरे असं प्रिपेअर करून न्यायची गरज आहे हो, का? म्हणजे हम्म. रेझ्युमे असा नाही, बट हा. तुम्ही एक स्टँडर्ड सेट फॉर्मॅट असतो ज्याच्यामध्ये ते तुमच्याकडनं एक हे मागवतात की हम्म. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहे, तुमचा वर्क एक्स काय आहे, Right. तुम्ही कशात काम केलंय, त्या सगळ्या याचं एक रेझ्युमे म्हणता येईल त्याला. हा. तर तो एका याच्यात त्यांना सबमिट करायचा असतो. तो कदाचित Okay. ते आपण यायच्या पूर्वी ते प्रत्येक Go through जण करतात. गो थ्रू करतात हा. हा. आणि मग प्रॉब्ली त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रश्न विचारतात. तुम्हाला असं कोणता टफ क्वेश्चन वाटला इंटरव्ह्यू मध्ये की असं आणि इंटरेस्टिंग वाटला थोडा? टफ मला त्यावेळेस एक गाळयुक्त गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार म्हणून अच्छा. एक ती योजना होती हा. तेव्हा. मला त्याबद्दल प्रश्न विचारलेला हा. आणि मी त्याचं इतकं समाधानकारक उत्तर देऊ दिलं. शकलो नाही, कारण मला त्या योजनेबद्दलच जास्त काही माहीत नव्हतं. आणि मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की ही अशी योजना, ह्या जास्तीत जास्त हे विभाग ही योजना राबवते, मी इतकं सांगू शकतो. बट त्याच्या डिटेल्स मला काही जास्त माहीत नाही. आणि त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ. तुम्हाला कॉन्फिडन्स आला का जेव्हा इंटरव्ह्यू मधून बाहेर येताना, की काय तुमचं फिलिंग्स होते की आपलं होईल नाही होईल, की चांगला गेला? कॉन्फिडन्स असा नाही होताच. कॉन्फिडन्स म्हणजे मला असं काही कारण खूप ऑड क्वेश्चन्स किंवा खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स जे मला उत्तरच त्याचे आले नाहीत असे काही नव्हतेच. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची जितकी उत्तरं मला समाधानकारक देता येतील तितकी दिली. बट एखाद दुसरा क्वेश्चन होता, जसं मी सांगितलं आता, ते 1-2 क्वेश्चन असतातच, बट दॅट्स ओके. म्हणजे दॅट्स फाईन. म्हणजे त्याने काही असं खूप. इंटरव्ह्यू सिलेक्शनच्या नंतर आता तुम्ही CM वॉर रूम मध्ये काम केलेलं आहे, बरोबर. तर जनरली काय डिफरन्स असतो की मंत्रालयात जी कामाची पद्धत आहे आणि जी डिस्ट्रिक्ट लेवलला कामाची पद्धत आहे, याच्यामध्ये काय फरक जनरली असतो? हा खूप छान आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याची क्लॅरिटी असणं, कारण जे मंत्रालयात काम करतात ते विभाग स्तरावर काम करतात, विभाग सेक्रेटरी सोबत काम करतात. आणि मंत्रालयाचं काम हे पॉलिसी आणि धोरणे बनवण्या संदर्भात जास्त काम असतं. येस. सो फॉर दॅट तुम्ही कन्सर्न सेक्रेटरीज, कन्सर्न ऑफिसर त्यांच्यासोबत कुठली पॉलिसी बनल्या गेली आहे, तर त्या पॉलिसी त्याच्यात काय त्रुटी असू शकतात किंवा काय त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे तुम्ही मंत्रालयातनं ठरवता. बरोबर. आणि ग्राउंडवर जे डिस्ट्रिक्टमध्ये जे फेलोज काम करतात कलेक्टरांसोबत, CEO, ZP किंवा कमिशनरांसोबत, ते ऍक्च्युअल ह्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनचं काम करतात. ते एक्झिक्युशनचं आर्म म्हणून काम करतात. तर ऑन ग्राउंड डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस, ते कलेक्टरांसोबत बघणं, पॉलिसी कितपत इफेक्टिव्हली लास्ट माइल डिलिव्हरी अचीव्ह करते, शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचते, ते तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला काम करता. आता आय थिंक आता अलीकडच्या काळात मंत्रालय आणि डिस्ट्रिक्ट असं काही सेग्रिगेशन राहिलं नाही फेलोशिपमध्ये. सगळ्यांना डिस्ट्रिक्टलाच प्लेस करतात. तो एक्सपोजर आय थिंक वुड बी द मोस्ट फुलफिलिंग एक्सपिरियन्स, कारण तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता, तुम्ही जाणून घेता की त्यांच्या आयुष्यात काय अडचणी आहेत आणि त्याचं निराकरण करायला काय करता येईल, ते त्याच्यावर तुम्ही काम करता. दॅट इज अ व्हॅल्यू ॲडिशन इन पीपल्स लाईफ डे टू डे. सो आय थिंक दॅट इज व्हेरी फुलफिलिंग. सो हा बेसिक डिफरन्स आहे खूप. हो, हा बेसिक डिफरन्स आहे त्याच्या बाबतीत. म्हणजे ऍट अ पॉलिसी लेवल यू वर्किंग मंत्रालयामध्ये, आणि इम्प्लिमेंटेशन लेवल तुम्ही डिस्ट्रिक्ट एक्झिक्युशन वगैरे. लाईक ड्युरिंग इंटरव्ह्यू पॅनल आर आस्किंग हॉबीज ऑर इंटरव्ह्यू? येस, आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्ट काय आहेत हे सुद्धा विचारतात. आय थिंक मलाही हॉबीज किंवा निवांत वेळेत तुम्हाला काय करायला आवडतं हे विचारलं होतं फावल्या वेळात.
आणि मी त्यांना सांगितलं की मला मोस्टली गाणी ऐकायला आवडतात, मूव्हीज बघायला आवडतात. Right. तर मला एका पॅनल मेंबरने विचारलं, पुस्तकांचं गाव तू सांगितलं, तर आम्हाला वाटलं तुला पुस्तकांची आवड असेल किंवा पुस्तक वाचायची आवड Right. असेल. म्हटलं सर आवड आहे मला, बट थोडं वेळ मी मॅनेज करू शकत नाही त्या बाबतीत, थोडा वेळ काढू शकत नाही. त्याच्यामुळे युजली मला ह्या गोष्टींकडे वेळ द्यायला जास्त आवडतो. तर तेही समजून गेले की बट हा हॉबीज पण खूप इम्पॉर्टंट आहेत विचारतात. सीएम फेलोशिप मधून तुम्ही काय शिकलात ओव्हरऑल? सीएम फेलोशिपने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात. म्हणजे एक दोन असे सांगणं कठीण आहेत, बट हा. आपण आपण नेहमी सरकार किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्स किंवा सगळे पॉलिसीज आपण जे म्हणतो, आपण नेहमी त्याच्यावर एक टीकेच्या Blame भावनेतोवर करत असतो, ब्लेम always. करतो, हा. निगेटिव्ह याने बघत असतो. राईट. बट वेन यू आर इन टू देअर शूज किंवा जेव्हा तुम्ही जवळनं त्यांच्यासोबत काम करता, Right. अनुभवता, तेव्हा तुम्हाला त्याच्यातले इंट्रिकसीज, ते डिटेलिंग आणि हाऊ मच इट टेक्स टू ऍक्च्युली वर्क अँड गेट दोज थिंग्स डन हे तुम्हाला कळतं. आणि मग त्याच्यातनं तुम्ही जो अनुभव तुमच्या याच्याशी बांधता, आय थिंक दॅट्स द मोस्ट पर्स्पेक्टिव्ह चेंज इम्पॉर्टंट. होतो तुमचा. खूपच पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. म्हणजे तुमच्या एका जर तुम्ही मंत्रालय लेवलला फॉर एक्झाम्पल काम करत असाल, एक पॉलिसीमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असाल, तर ते ऑलमोस्ट तुमचे 13 लाख सिटीजन्स जे महाराष्ट्राचे आहेत त्यांना डिरेक्ट अफेक्ट करू शकतं. इतकं Right. मोठं काम एक विभागाची एक पॉलिसी करत असते. सो यू इमॅजिन तुमच्या एक छोट्या कॉन्ट्रीब्युशनने इतक्या लोकांच्या आयुष्याशी निगडीत तुम्ही Directly. डायरेक्टली रिलेट करता किंवा काम करता. सो आय थिंक ह्या सर्व गोष्टी. आणि आणखी एक गोष्ट मला जी शिकायला मिळाली ती इज तुम्ही डेकोरेम कसा मेंटेन करता सरकारी कामांमध्ये. लोकांना ऍड्रेस करण्यापासून लोकांच्या गोष्टी ऐकून घेण्याची Right. तयारी तुमची असली पाहिजे. कारण मंत्रालयात खूप सारे लोक ज्यांच्या अडचणी असतात तेही घेऊन येतात मंत्रालयाच्या लेवलला. तर सगळेच लोक तुम्हाला चांगलं म्हणतील असं नाही. राईट. 4 लोकांपैकी 2 लोक तुम्हाला हे करतील, 2 नावही ठेवतील आणि त्यांचं घराणं ऐकून त्यावर सोल्युशन काढणं आणि त्यांचं काम करणं, आय थिंक तेही शिकलं पाहिजे. आणि ते आम्ही खूप फेलोशिपच्या काळात तर खूपच बघितलंय. जास्त बघितलं, अनुभवलं. तर प्रॉब्ली हे सगळ्यात मोठ्या लर्निंग्स होत्या माझ्या गव्हर्नमेंटच्या याच्यात. सो कमिंग टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पॉडकास्ट, फायनल मेसेज काय तुम्ही देऊ इच्छिता ॲस्पायरंटला? फायनल मेसेज टू ऑल द ॲस्पिरंट्स आय वुड से की बी कॉन्फिडंट, बी ऑनेस्ट. सर्व गोष्टी तुम्ही कॉन्फिडेंटली फेस करा. जे आहे ते सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर सांगा, प्रामाणिकपणे सांगा. राईट. आणि यू विल बी थ्रू. देर शुडंट बी मच ऑफ अ प्रॉब्लेम. इट वुड बी अ व्हेरी गुड लर्निंग एक्सपिरियन्स. हे 11 महिने कधी जातात हे कळतही नाही. Right. आणि त्यातनं जितकं जास्त शिकता येईल तेवढं तुम्ही शिका. आणि तो अनुभव तुमचं आयुष्यभर तुमच्या तुमचे बरोबर कनेक्शन्स पण असणार. वाढतात. एक्झॅक्टली. तुमचे कनेक्शन्सही होतात. तुम्ही सक्सेसफुली कसे हे करता, हे कनेक्शन्स बिल्डअप करता, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Right. आणि हे लाईफ लॉंग Lifelong. असं तुमच्या याच्याशी काम तुम्ही मनात ठेवून चालता. येस येस. सो थँक्यू सो मच सर फॉर युअर. थँक्यू. थँक्स अ लॉट धनंजय. खूप चांगलं वाटलं तुम्ही आम्हाला बोलवलं.